चोपडा तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी वैजापूर येथे नाकाबंदी करत असताना एक इसम मोटारसायकलवर संशयित हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले। गावठी कट्टा हा 25,000 रुपयांचा, जिवंत काडतूस 1,000 रुपये किमतीचे व मोटारसायकल असे 50,000ची जप्त करून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर एका इसमास अटक करण्यात आलेली असून आरोपी हा चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील मेलाने येथील असल्याचे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितलं। मॅडम, आपला चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन जातीमध्ये गावठी कट्टा घेऊन काही कारवाई केलेली या संदर्भात सविस्तर। हो, काल रोजी नाकाबंदी दरम्यान वैजापूर येथे एक बाईकवाला चालला होता संशयित। त्याला पकडले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळालेला आहे। टोटल माल आहे 50,000ची बाईक आणि 25,000चा गावठी कट्टा आणि 1,000 रुपये किमतीचा राऊंड, एवढी किंमत आहे। पुढील तपास शशी पारधी करीत आहे। आरोपी अटकेत आहे आणि आरोपी मेलाना गावचा आहे, लोकल आरोपी आहे। मॅडम, याचं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती का किंवा नाही, अद्याप आमच्या समोर काय आलेलं नाही।